थांब दिनेश. अरे लग्न केलंस म्हणजे काय मोठा झालास? काय चूक काय बरोबर ते तू ठरवणार. अरे नाही दादा, तसं नाही. अरे पण तुझं आताचं वागणं नाही आवडलं रे मला. पण तो वहिनीला काही बोलतोय आणि ते तू ऐकून घेतोस. अरे मला नाही बोलावं असं वाटतं. मी कधी बोलावं कसं बोलावं हे तू मला सांगणार कोण? ते माझं मला ठरवू दे ना. अरे दादा वहिनी हा तुम्ही माझे. तुमच्याविषयी कुणी काही बोललेलं मी नाही सहन करणार. त्याच दादा वहिनीच्या मागे षडयंत्र रचणार. दादा त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार. दादा अरे काय बोलतोयस तू हे? माझ्या तोडून ऐकणार आहेस की स्वतः सांगणार आहेस? दादा काय आणि कशाबद्दल बोलतोयस तू हे? तू बाबांना घेऊन तलाड्याकडे गेला होतास. अरे बाबांना मी घेऊन गेलो नव्हतो. अरे बाबाच मला घेऊन गेले होते. मग हे मला सांगावं असं वाटलं नाही? अरे यामध्ये मी काय तुला सांगू? बाबा बोलले असतील ना? कुणीच काही सांगितलं नाही मला. अरे मग तुला कसं कळलं? का मला कळू नये असं वाटत होतं का? वा वा प्लॅन चांगला आहे तुमचा. नाही, सध्या तरी दिनेशच्या डोक्यात काहीच प्लॅन नाहीये. पण तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय हे सांगाल आम्हाला? हे शाणे, तू आधी मोठ्या दिनेशी कसं बोलायचं ना ते शिकून ये. मेघना अगं काय बोलतोयस तू हे? अच्छा, त्या मोठ्या दिराशी का जिच्या नवऱ्याला अंधारात ठेवून आपलीच पोळी भाजणाऱ्या मोठ्या दिराशी कसं बोलायचं तुम्ही शिकवाल मला? हे तू किती शाणे असते ते माहितीये मला. जाचल हे बघ हे, तू गप्प राहतच का मेघना? तू काय माझ्यावरती ओरडतोयस? दिनेश तुझ्या भरोशावरती मी माझ्या आई बाबांना सोडून इकडे आले. अरे हे लोक माझ्याशी नीट वागत नाही, तू माझ्यावरती ओरडतोय. तुला कळत नाहीये का दिनेश हे लोक एका रस्त्यावरती आणतील आपल्याला? अगं बाई प्लीज प्लीज तू आज जा. काय सांगतोय ना?